ठाकरे ब्रांड है क्या? वांद्रे में रहेगा इलेक्शन में? क्यों नहीं रहेगा भाई, वही तो ब्रांड है। तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा वेगळंच राज्य होतं. पण जोर राहील इथे वांद्र्यामध्ये. आमचाच मातोश्री कलानगर आहे म्हणजे जोर आमचा. मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकार यावं आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच यावं, हाच कौल. आपण लहानपणापासून आमच्या घरापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे 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 सो आम्हाला पण तीच प्रेरणा आली आहे. म्हणून ठाकरे. मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चाललाच पाहिजे आणि ही महाराष्ट्राची शान आहे. स्वार्थी झाली आजकाल राजकारण, म्हणजे काही अर्थच नाही, राजकारणाला काही अर्थच नाही राहिला. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पनवेल मधल्या कोळी मच्छीमारांशी बातचीत करत मी पोहोचलो माहूल आणि वडाळा भागात आणि सिद्धार्थ नगरच्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा, आणि जाणून घेतल्या ज्वलंत तिथल्या समस्या. आणि त्या समस्या नवराष्ट्र डिजिटलवर मांडत मांडत आम्ही पोहोचलो वांद्र्याच्या मातोश्रीच्या अंगणामध्ये, जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचं सगळं राजकीय करिअर, शिवसेनेची स्थापना आणि शिवसेनेचा मराठीचा मुद्दा हा सर्व भारतभर पोहोचला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा आता एकत्र येत मराठीचा झेंडा, मराठी अस्मितेचा झेंडा हा उंच फडकवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना किती प्रतिसाद मिळतोय ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न आता इथे मातोश्रीच्या अंगणात करणार आहोत, कलानगरमध्ये करणार आहोत. पण दुसरीकडे हेही सांगतो की मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ग्राउंड रिपोर्ट्स नवराष्ट्र डिजिटलच्या माध्यमातून करत असताना एक गोष्ट मात्र स्पष्टपणे जाणवली की मुंबईचा राजकीय, सामाजिक आणि सर्वच भूगोल गेल्या 25 वर्षात पूर्णपणे बदलून गेलाय. आणि 2026 साली याला सामोरं जाताना शिवसेना ठाकरे गटाला वेगवेगळ्या आव्हानांना पार करत पुढे जायचंय हे आम्हाला स्पष्टपणे दिसलं. पण त्यातही मराठी माणसाचं महत्त्व मुंबईतलं खूप जास्त आहे आणि ते पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत ठाकरे बंधू. पण शेवटी विकासाचा मुद्दा सुद्धा भाजपचा त्यांना भारी ठरू शकतो. बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये वांद्र्याचा भाग अत्यंत वेगळा होता, पण आज 2026 मध्ये या चकचकीत उंच गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच भागामध्ये ठाकरेंची सुद्धा अत्यंत आलिशान इमारत असल्याचा भाजपाचा आरोप हा कायमचाच आहे. अर्थात ती कुठली इमारत आहे आणि ती खरंच ठाकरेंची आहे का, जनसामान्यांना अजिबात सांगता येणार नाही. त्यांना माहिती आहे केवळ मातोश्री आणि तिथे राहणारे ठाकरे परिवार. पण हा भाग कसा बदलत गेला याचा फायदा मराठी माणसांना झाला का, आणि मराठी माणसांच्या वस्त्यांच्या जागेवर या इमारती उभ्या झाल्यात का, हेही पाहणं, तपासणं तितकंच महत्वाचं आहे. जागा आपल्याला जी दिसते आता इथली, ही जागा बीकेसीच्या बाजूच्या परिसरातील आहे. जसा बीकेसीचा विकास झाला तसाच या भागाचा विकास झाला, पण विकास नेमका कोणाचा झाला, मराठी माणसाचा का, हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. काय आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, तुमचं होटिंग आहे, ठाकरे ब्रँड आहे का निवडणुकीत? तुम्ही कुठे राहता? मानखुर्दला राहता आणि कामासाठी इथे येतात? काम नाही, गाडी आहे ना, कार. अच्छा, तुम्हाला वाटतं इकडे वांद्र्यामध्ये ठाकरेंचा जोर आहे? बघा, मी सुरुवात 2008 से अपना उद्धव ठाकरे साहब को वोट देता है, हारे जीते वाला बात है ना. तो ठाकरे का इम्पोर्टेंस है मुंबई में? जी, मेरे लिए तो है. आपके लिए है. आप कहाँ से है? मैं झारखंड से. झारखंड से गाड़ी चलाते हैं? नहीं, इधर टैक्सी? नहीं, रिक्शा चलाते हैं हम लोग. रिक्शा चलाते हैं. हाँ. ठाकरे है, नाम सुना है कभी आपने? सुने हैं सर. देखा है बालासाहेब ठाकरे को? नहीं देखे सर, फोटो में देखे हैं. सर, मैं काम किया हूँ 2001 में. अच्छा. हाँ, पेंटिंग का. ओके ओके ओके. बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं का कधी? पाळले. तुम्ही कुठल्या आहात मूळचे? राजस्थानचा. राजस्थान. पाचवा. आणि किती वर्ष झाले चहा करताय? 30 वर झाले. मराठी येते तुम्हाला राजस्थानची असून सुद्धा? मग काय वांद्र्यामध्ये जोर कुणाचा आहे? जोर आपल्या इथे
काय नाना साहेब बाल ठाकरे म्हणजे आता कोण कोण आहे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे. बरोबर कसा माहोल राहायचा त्यावेळेला इथे? चांगले बहुत अच्छा. अच्छा अच्छा. या बेसिकली वांद्र्याच्या भागातल्या सगळ्या काही प्रतिक्रिया आहेत. सामान्य लोकांच्या, वेगवेगळ्या राज्यातल्या, टॅक्सी ड्रायव्हर आहेत, चहा बनवणारे आहेत, विक्रेते, स्टॉल. पण त्यांना आता तरी वाटतंय की ठाकरेंचा जोर आहे. आणखी काही लोकांना आपल्याला विचारावं लागेल. त्या वांद्र्याच्याच भागातले सगळे खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल्स आहेत, कारण मोठ्या प्रमाणात इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथून पुरवल्या जात आहेत. वांद्रे में गाड़ी चलाते आप? जी ठाकरे का ब्रांड है मुंबई में? अभी मैं नया हूँ, अभी मालूम नहीं मेरे को। आप कहाँ से आए? मैं मीटर रोड गाड़ी चलाता हूँ। मीरा रोड गाड़ी चलाते हो और यहाँ वांद्रे में कैसे है? बांद्रा में अभी मैं आया हूँ नया नया इधर। नए नए आए हो. आप कहाँ से है? हम तो साहब प्रयागराज से हैं। प्रयागराज से. मतलब योगी के राज्य से हो. अब साहब योगी हो या कोई बाला भी साहब हो, ठाकरे को जानते हैं? बाला साहब ठाकरे को जानते हैं ना साहब, तो बगल में रहते हैं। अभी तो नहीं रहे, उद्धव ठाकरे रहते हैं. अभी नहीं मालूम है साहब, उद्धव ठाकरे को जानते हैं? राज ठाकरे अभी हम नए आए हैं साहब, हमको क्या आप मालूम। जानते हैं? हाँ बिल्कुल जानता हूँ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र। ठाकरे ब्रांड है क्या? वांद्रे में रहेगा इलेक्शन में? क्यों नहीं रहेगा भाई, वही तो ब्रांड है। वही ब्रांड है. ठाकरे को जानते हैं, लेकिन उसका आप जानते हैं बाला साहब ठाकरे को? आप बताइए, आप काफी बात कर सकते हैं. क्या बना रहे हैं आप? राइस बना रहा हूँ, चिकन फ्राइड राइस। चिकन फ्राइड राइस. टीका बीका लगा के बाकायदा. हाँ बिल्कुल। कितने साल हो गए आपको? किती वर्ष झाले इथे? 10 साल से बना रहा हूँ। इथे वांद्र्यामध्ये? 10 साल से बना रहा मराठी आती है थोड़ी थोड़ी? बिल्कुल नहीं, लेकिन ठाकरे से प्यार है. हूँ, बिल्कुल एकदम दिल से। मोहब्बत है दिल से. मराठी बोलते हो आप? यहाँ वांद्रे में जोर किसका है इलेक्शन में? जोर अपना ये शिवसेना, ये ठाकरे. ठाकरे, ये ठाकरे मतलब शिवसेना दोन झाल्या की नाही? दोन दले और ये इसका पावर है। आप बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं होतं कधी? वो 35 सालों का मेरे इधर, किती वर्ष झाले? 35 35 35. हाँ। हो. आणि बाळासाहेब ठाकरेंना कधी पाहिलं होतं? तो मैं रोज तो देखता रहता, इधर ही रहता ना मैं, रोज तो बंगला में जाता है। बंगल्यात जाता हाँ, तुम्ही? वो बच जाता है। पण यावेळेला निवडणुकीमध्ये दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे काही आणखी पॉवर वाढेल त्यांची? हाँ, वाढेल ना, मराठी माणूस वाढेल ना. वाढेल. हो वाढेल. तुम्ही मूळचे कुठले आहात? मी कर्नाटक. कर्नाटक. हो. शिवसेना आणि मनसे दोघे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं निवडणुकीमध्ये काही करिश्मा होईल? होण्याचे चान्सेस आहे, कारण आमच्यासारखे गरीब लोक आहेत ना, आता अशा फुटपाथवर बसण्यासारखे आहे. हम्म. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठून आलात? कहाँ से आए? विरार. मराठी बोलता? पण तुमचं मत काय ठाकरेंबद्दल? काय नाही, कोणाबद्दल काय बोलायचं, जे येतील ते आपले समजायचं, अजून काय. असं काही नाही, तुम्हाला फरक नाही पडत, भाजप येऊ शिवसेना येऊ काय, पण काम झालं पाहिजे. काम झालं पाहिजे बस. बा. मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून सगळं शिवसेनेला मत देत असाल किंवा बघत असाल? मी लहानपणापासूनच मुंबईतच जमलोय हा. आणि इथेच आहे. बर. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा वेगळंच राज्य होतं, है ना? मग त्यांचीच आठवण म्हणून पुन्हा एकदा शिवसेना आली पाहिजे. धन्यवाद धन्यवाद. ठाकरे ब्रांड है वांद्रा में? आहे ना, मराठी बोलता येतं? मराठी आहे. मराठीच आहे. या वांद्र्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा खूप करिश्मा होता. जिजान सिद्दीकी आमदार होते, मग त्यानंतर वरुण सरदेसाई झाले, ठाकरे फॅमिलीशी संबंधित. तुम्हाला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुकीत मजा येईल काही? यायला पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं काही झालं? एकत्र झाल्यानंतर तो द्यायला तर थोडा महाराष्ट्रामध्ये थोडा हे असतात, नंतर बघायला लागेल काय बीएमसी इलेक्शन मध्ये. बीएमसी इलेक्शन. ओके. बाळासाहेब ठाकरे को जानते थे? अभी क्या माहौल रहेगा? काय राहील इलेक्शन मध्ये? इलेक्शन मध्ये आता आम्हाला काय एवढं तुम्ही वोटिंग घेता की नाही? नाही, इथे मजा नाहीये. माहोल कुणाचा आहे? इलेक्शन वोटिंग महानगरपालिकेच्या निवडणुकीत वोटिंग करता? नाही. तुम्ही करता वोटिंग महानगरपालिकेत? नाही. तुम्ही पण नाही करत? काय आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपल्या संविधानाने, त्यामुळे ते करणं आपलं नागरिकांचं एक जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. तुम्ही वांद्र्यात राहता? नाही, मी इथे नाही, मी यांना भेटायला आले. तुम्ही वांद्र्यात राहता? कुठल्या
शिवबंधन मानलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. इथे वांद्र्यामध्ये जोर कुणाचा आहे? आम्ही बँड्रामध्ये राहतच नाही. पण जोर राहील इथे वांद्र्यामध्ये. आमचाच मातोश्री कलानगर आहे म्हणजे जोर आमचाच. जनरल लोकांना काय वाटतं सध्या? लोकांना वाटतं की या ठिकाणी एक पारदर्शक आणि चांगलं मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकार यावं आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचंच यावं, हाच कौल आहे. दोन भाऊ एकत्र आल्यानं काही निवडणुकीत फरक पडेल? फरक पडणार ना, 100% फरक पडणार, 100%. आणि पडायलाच पाहिजे. अच्छा, माणूस एक होणार आता. म्हणजे काय मी तर वंचित बहुजन आघाडीचा इतर तालुका अध्यक्ष. मी माझ्या पक्षाच्या वतीने बोललो तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची अलायन्स असल्यामुळे आम्हाला जो प्रतिसाद दिसतोय तो खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. तुम्ही इथे प्रचारासाठी आलात का सगळे? नाही, म्हणजे आम्ही चहा प्यायला आलेलो फक्त. तुम्ही काय कुणाचा जोर असेल? वांद्र्यात काही कुणाचा जोर असेल? आम्ही इकडे राहतच नाही. अरे पण तरी पण ठाकरे दोघे एकत्र आल्याने काही फरक? राज ठाकरे एकत्र आल्याने नाही. तुम्ही काही बोलत नाही पण तुम्ही बोललात किमान तुमच्या पक्षाची बाजू ठेवलेली आहे. वांद्र्यामध्ये जोर कुणाचा आहे? शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण दोन बंधू एकत्र आल्यानं वांद्र्याचा नक्षा बदलेल काही? डिपेंड्स, लोकांवर आहे ते. 30 वर्ष सत्ता होती, माझा त्यांचा विचार बदलला तर आपलं कसं लगेच सेकंडच चेंज होतं, तसं माणसाचं विकासाच्या मुद्द्यावरती काय मत आहे तुमचं? म्हणजे भाजप हा विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो, राज उद्धव हे दोघे मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन जातात. मराठी टिकले पाहिजेत तसं पण बघायला गेलं तर. आणि बघा सेम सगळे पॉलिटिक्स सेम आहे. पण आपलं असं आहे की आपण लहानपणापासून आमच्या घरापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे 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 सो आम्हाला पण तीच प्रेरणा आली आहे, म्हणून ठाकरे. म्हणून तुम्हाला नाही, तुम्ही राहत नाही, हात घालून बसलेले आहेत तुम्ही. अब यही के रहते हैं? कुठे राहता? नांदेड. ठाकरेंचा काही राहील करिश्मा इथे कुठे? मुंबईमध्ये? काय आयडिया? नांदेडमध्ये काय माहोल आहे? नांदेडमध्ये मी नांदेडचा आहे पण असतो मी वरळीमध्ये. पण वरळीत तुम्ही मुंबईत राहत असाल ना, काय जाणवतं तुम्हाला साधारणतः? नाही, काही नाही. अच्छा, आम्ही आलोय पुण्यावरून. काय मला हे एवढं विचारायचं आहे की ठाकरेंचा जो करिश्मा होता तो अजूनही जाणवतो का? जाणवणार आणि जाणवायलाच पाहिजे. मराठी माणसाला जाणवायलाच पाहिजे. 100% जाणवते. आता आम्ही तिथेच आलोय, 100% जाणवतो. फक्त बाकीचे म्हणत असतात जाणवत नाही, पण जाणवतो. दोन भाऊ एकत्र आल्यानं चांगली गोष्ट आहे. पण मला सांगा, जिथे विकासाचा मुद्दा होतो भाजपकडून तो मुद्दा पुढे केला जातो की विकास विकास मुंबईचा वेगवेगळ्या भागातला विकास, विकास मराठी अस्मिता आणि मराठीचा मुद्दा, याला तुम्ही सांगड कशी घाला? सांगड मराठी माणसांचं पण ते करतात. ते परत विकासाचं आला आता बीजेपीला परत ते होतं, पण ते करतात ते बरोबर आहे. बीजेपी पेक्षा तर ठाकरेच पाहिजे. ठाकरेच येतील, ठाकरेंच्याच वर्चस्व राहील 100%. बघा ठाकरे म्हणले आले एक जण, कोण ना कोणतरी आले. ठाकरे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड चाललाच पाहिजे आणि ही महाराष्ट्राची शान आहे. अच्छा, पण तुम्ही कुठे राहता? आम्ही पुण्यामध्ये धायरीमध्ये राहतो. बर, आम्ही तिथनं आलेलो आहे. गुड. दादा इथेच राहता? नाही, गोरेगावला असतं. पण मग इथे वांद्र्या ऑफिस आहे. इथे वांद्र्यामध्ये काही कुणाचा माहोल वाटतो तुम्हाला? तुम्ही इतकं फिरत राहता, येता इथे रोज. शिवसेना उद्धव ठाकरे. तुम्हाला का वाटतं की उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांची सत्ता आली पाहिजे? नाही, पहिल्यापासून आम्ही शिवसैनिक आहे. अच्छा, हो, तर आम्ही त्यांनाच एक. बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते? हो, ते तर आहेच पहिल्यापासून. बरं, राज आणि उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडेल? फरक पडणार आहे. हो, हो, बर. ही इमारत खूप जुनी आहे का? हो, जुनी इमारत. मोडकळीस आलेली दिसते. हो, आता रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटला चालली आहे. हो. इलेक्शन महानगरपालिकेचं आहे. वांद्रा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आता राज ठाकरे सोबत आले. इथला काही विकास झाला का? आम्ही ऑलमोस्ट 56 वर्ष राहतो इकडे. माझे वडील पहिले इकडे घर घेऊन आले म्हाडाचं, तेव्हा 60 वर्ष झाली आमच्या रूमला. आणि इकडे विकास झाला आहे. बाळासाहेबचे आम्ही फॉलोअर्स आहोत, शिवसैनिक आहोत. आणि या कॉलनीमध्ये जेवढे मोठे रोड्स आहेत, जेवढी ग्राउंड आहे आणि हिरवेपण आहे, ते कुठे पण तुम्हाला बॉम्बेमध्ये नाही दिसणार. फक्त ऑफकोर्स रिडेव्हलपमुळे थोडा तुम्हाला क्लस्टर वाटेल, पण डेव्हलपमेंट झालंय. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या सगळ्या उच्चभ्रू
हाय क्लास सोसायटी तयार केल्या आहे. येस पण त्याची मूळ जागा कोणाची होती आणि या नव्या बिल्डिंग मध्ये कोण राहायला आले? इथले स्थानिक चांगला आहेत की- प्रश्न आहे. इथे मेन मूळ कॉलनी होती हे मिल वर्कर साठी बनवली म्हाडाची कॉलनी. 35 बिल्डिंग इकडे बांधले, 35 बिल्डिंग खेरवाडीत बांधले. त्याच्यानंतर आली कलानगर, साहित्य समाज, आर्टेक आणि पत्रकार. हे त्यांच्या प्रोफेशन प्रमाणे तिकडे कॉलनी बनवली. नंतर आली गव्हर्नमेंट कॉलनी, ते सेल टॅक्स आणि इन्कम टॅक्स ऑफिसर साठी बनवली. असं म्हणून ती बांद्राईज कॉलनी आपली तयार झाली. बरोबर. आता 60 वर्ष झाली बिल्डिंगला आणि बिल्डिंग जुन्या होत आले आणि रिडेव्हलपमेंटचा आता प्रकल्प चाललाय, तुम्हाला पण माहिती आहे, विच इज व्हेरी गुड फॉर द कॉलनी. आणि हे समोर तुम्ही पण त्याचा फायदा सामान्य इथल्या राहणाऱ्या लोकांना झाला. होतो ना तर, कारण आता तुम्ही 60 वर्ष जुनी बिल्डिंग झाली, त्याचे पर्याय काय? तुम्ही त्याला रिपेअर करू शकत नाही एवढे. प्लिंथ लेवल पासून सर्व प्रत्येक बिल्डिंगाची आयुष्य असते, त्याची आयुष्य आता संपायला आली आहे. तर 60 वर्षानंतर रिडेव्हलपमेंट इज गुड. वी आर गेटिंग गुड हाऊस, गुड कॉर्पस आणि चांगली डील चालली आहे कॉलनीमध्ये. तर दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर द कॉलनी पीपल. तुम्हाला असं वाटतं की हा म्हणजे हे तर याचं ग्राउंड आहे ना, क्लब, MIG क्लबचं आहे मोठा. अर्थात इथे काही खूप सामान्य लोकांना काही येता येणार नाही. पण ऍक्च्युली ही मिलची मालकी BMCचीच आहे अजून पण. अच्छा. लीजवर दिली आहे MIG ला. फक्त MIG क्लब मेंटेन करते. सामान्य माणूस आपण आता जाऊ चालत शकतो. बोलतो. अच्छा. चालू शकतो. आता तुम्ही सकाळी 5 ते 9 उघडं असतं ग्राउंड. तुम्ही वॉक घ्या, योगा करा, जॉगिंग करा, अलाउड आहे. फक्त दुपारी लोक क्रिकेट असेल तर बंद करतात. बरोबर. आणि संध्याकाळी परत 5 ते रात्री 9 पर्यंत खुल्लं आहे सामान्य माणसासाठी. पण तुम्हाला असं वाटतं की म्हणजे इथला जो विकास आहे तो केवळ ठाकरेंमुळे झाला? नाही, ठाकरे साहेबांचा तर आशीर्वाद होताच कॉलनीवर. आणि आता उद्धव साहेबांचा पण आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर किती चांगले कॉर्पोरेट आले, जसे त्र्यंबक सर आहेत, दुसरे चांगले आले कॉर्पोरेटर. त्यांनी रोड प्रकल्पापासून पाण्याची टाकी, नवीन पंप बसवणे, साफसफाई, फॉगिंग, हे नियमित त्याची स्पॉटमध्ये चालत राहतात. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आपण 1-2 मिनिटं बोलतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं त्याचा काही इम्पॅक्ट होणारच ना साहेब. बघा भाऊ, आपण आपल्या रामायणमध्ये पण म्हणतो की भाऊ अगर एकत्र आला तर मराठी माणसाला फायदाच होणार आहे. अल्टिमेटली गोल काय आहे दोघां भावाचा? मराठी माणसाचा उत्थापन व्हावं, म्हणजे चांगलं व्हावं. पण मध्ये मध्ये त्यांची धरसोड पण झाली. नाही काय, मला असं वाटतं ते मतभेद असतात, मनभेद नव्हता. मला असं वाटतं मतभेद प्रत्येक फॅमिलीमध्ये असतो. अच्छा. हा मनभेद कधी पण नव्हता दोघा भावामध्ये, असं मला वाटतं. आणि ते एकत्र आले ते महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी, मराठी माणसाच्या चांगल्यासाठीच होणार, असं माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. थँक्यू. वांद्र्यात यावेळेला काही जोर कुणाचा असेल निवडणुकीत महापालिकेच्या? आता काय म्हणतो, किती वर्ष झाले वांद्र्यामध्ये राहता तुम्ही? झालं की 30 वर्ष. 30 वर्ष झाले. म्हणजे मराठी माणसाच्या मुद्द्यावर जी लढाई आहे ठाकरे बंधूंची, ती आवडते तुम्हाला? आवडते इथे वांद्र्यात जोर त्यांचा आहे की नाही आहे? येणार की बघा कोण येणार आहे ते आता. कुणाचा जोर असतो साधारणतः वांद्र्यात? इथे तर ठाकरे सेनेचाच आहे. अच्छा. कोण यावं सत्तेमध्ये असं वाटतं तुम्हाला वांद्र्यात? कोण? मनसे आणि शिवसेना. बस. त्यांनी मराठी माणसांसाठी काही केलंय? केलंय. तुम्ही कुठे राहता इथे? आम्ही शास्त्रीनगर मध्ये. इथे बाजूला असलेले. काही बोलाल का निवडणुकीबाबत? काय महानगरपालिकेची निवडणूक आहे, जोर कुणाचा आहे? एकनाथ शिंदे. नाही काय दुसऱ्याला सांगा तुम्ही. मराठी बरोबर जमत नाही. मराठी तर चांगलं बोलता तुम्ही. बोलते ते बरोबर आहे. किती वर्ष झाले दुकान आहे इथे? 25 वर्ष झाले. 25 वर्षात काय पाहिलं तुम्ही वांद्र्यामध्ये? आहे बरं आहे साहेब. आता बरं आहे, विकास झालाय. विकास झाला आमचा. आणि सत्ता शिवसेना. आणि तुम्हाला कोण आवडतं? ठाकरे. ठाकरेंवर प्रेम आहे पहिल्यापासून. बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं होतं? हो पाहिले ना. पाहिलंय. पहिले किती वार. इथेच राहता? हो. कुठे? वाल्मिकी नगर. कुठे आहे ते वाल्मिकी नगर? भारतनगर. ती भारतनगरची जी झोपडपट्टी आहे त्याच्या हो. बाजूला. इथे काय आहे, कुणाचा जोर आहे? कुठला पक्ष यावा असं वाटतं तुम्हाला? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपने नेमकं काय केलं असं वाटतं तुम्हाला? काय नाही केलं. भाजप का आवडते? कुठला मुद्दा आवडतो त्यांचा? पक्ष तर आपल्याकडे भरपूर आहेत महानगरपालिकेमध्ये. हो भरपूर आहे. भाजप का आवडतं? कोण आवडतं भाजपमध्ये? नाही, मोदी की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. मेट्रो केल्यामुळे? हो. मेट्रो जाता? मेट्रो
वांद्रे पश्चिम आणि वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम मध्ये मुस्लिम वस्ती जास्त आहे, पण तिथे भाजपचे आमदार आहे. आशिष शेलार पूर्वी बाबा सिद्दीकी आमदार असायचे. वांद्रे पूर्व मध्ये वरुण सरदेसाई आता ठाकरे गटाचे आमदार आहे. पूर्वी जिशान सिद्दीकी बाबा सिद्दीकीचे पुत्र आमदार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, म्हणजे पूर्वी काँग्रेसकडून, आता ते राष्ट्रवादीमध्ये. या जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा मुद्दा अत्यंत मोठा आहे. काही ठिकाणी मोठमोठ्या बिल्डर्सनी उंच अशी घरं बांधली आपण पाहू शकता. हे वांद्र्याच्या विकासाचं एक नवं लक्षण आहे आणि म्हणून म्हणतात की वांद्र्याचा विकास होतो आहे. MIG क्रिकेट क्लबचं हे मैदान आणि MIG क्रिकेट क्लब मध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा सरावासाठी यायचे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते या आता मोडकळीस आलेल्या जीर्ण झालेल्या इमारती या पूर्वी म्हाडांनी भाड्यासाठी दिल्या होत्या, पण आता त्याची मालकी हक्क इथल्या रहिवाशांना मिळाली आणि त्यामुळे याची किंमत खूप मोठी झाली. आता याचा सुद्धा विकास होणार आहे आणि त्याचा फायदा लोकांना झालेला आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला या वांद्रे भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उंच म्हणजे गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळतात. पण अर्थात वांद्रे म्हणजे काही कलानगर आणि ठाकरेंचं मातोश्री नव्हे. मी जिथून बोलतोय ते गांधीनगर आहे, ते कलानगरच्याच बाजूचा गांधीनगर, मग त्याच्या बाजूला परत भारतनगर, वेगवेगळ्या इलाके आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत. पण वांद्रे पूर्व म्हणून हा इलाका आपल्याला ओळखला जातो, आपण ओळखतो आणि इथे ठाकरेंची एक वेगळी पहचान असल्याचं दिसून येतं. काय महानगरपालिकेत मतं देता? हा दे कोणाला कोणाचा जोर आहे? आपलं बघूया कोणाचा जोर आहे. तरी पण साधारणतः बाळासाहेब ठाकरेंच्या जमान्यापासून तुम्ही वोटिंग करता तेव्हा बाळ ठाकरे द्यायचे. हे जे आपलं बाळ कळणार ना ते आपलं मुख्य आता कोणाकडे कल आहे तुमचं? कोण आवडतं तुम्हाला? आपलं बाळ ठाकरे. आता त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे, पुतण्या राज ठाकरे आहे सोबत. ठाकरे नाही, आता तुमचं वोटिंग इथे आहे. ऍक्च्युली काय माझं नाव आलेलं नाही. दोनदा अरे. फॉर्म भरला, सगळं केलं जाऊन. आता त्याचं काय रिस्पॉन्स. पण यापूर्वी तुम्ही वोटिंग केलं असेल ना? हा, आईकडे होतं तेव्हा केलेलं. आणि आता इथे राहता. इथे जोर कुणाचा आहे? कुठल्या पक्षाचा जोर आहे इथे? बीजेपी चाललंय आता काय बघू. बीजेपी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला बीजेपी टक्कर देते इथे. आता ते काय माहित नाही, आता ते चाललंय. पण काय आवडतं बीजेपीचं? विकास. नाही असा हा विकास आहे. बीजेपी तुम्हाला पटते? पटते. पॉलिटिकल राजकीय बातम्या वाचता का? जास्त नाही वाटत. नाही, राजकीय नाही आवडत. माझे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठला मुद्दा महत्वाचा आहे वांद्रे भागामध्ये? महागाई, बेरोजगारी आणि काय हे धुळे वगैरे सांगते ना, धूळ, प्रदूषण. हा, प्रदूषण सगळ्यात महत्वाचं. कुठे कशामुळे झालं हे प्रदूषण? हे सगळं हे ना, हे बांधकाम, काय बिल्डिंगची बांधकाम, हा. कारखाने, वाहने, यामुळे. तुम्ही कुठे राहता? मी खारला. त्याच्यामुळे याच भागामध्ये राहता. आणि कोण नेता चांगला वाटतो तुम्हाला? असं म्हणून नाही शकत. पण आपण वोटिंग करतो, बघतो की ही हा पक्ष आहे, तो पक्ष आहे, चिन्ह हे आहे, बघतो ना आपण. ठाकरेंचा जोर आहे का या भागात? उद्धव साहेब, उद्धव राजचा आहे, शिवसैनिक. बरोबर. काय ऐकताय काका? काही माहोल निवडणुकीचा प्रचार बिचार सुरू झाला की नाही? नाही, अजून तरी नाहीये. नाहीये? अजून कोणी आलेच नाहीये. कुठला मुद्दा असायला पाहिजे निवडणुकीमध्ये? तुमचा जाहीरनामा काय आहे? तुम्हाला असं वाटतं की या मुद्द्यावरती निवडणूक लढली गेली पाहिजे नेत्यांकडून? मुद्दे तर प्रत्येक सगळेच मानतात तो, पण ते मुद्दे अंमलात आणतात का आतापर्यंत? कोणी आणलेत का? स्वार्थी झाली आजकाल राजकारण. हे काही अर्थच नाही, राजकारणाला काही अर्थच नाही राहिला. तरी कुठल्या नेत्यावर, पक्षावर विश्वास वाटतो तुम्हाला? नाही, इथे तर आपल्या उद्धव इथे त्यांचं बालेकिल्लाच आहे, इथे प्रश्नच नाहीये. उद्धव आणि राज, हो, ते दोघा आणि ते एकत्र. जरुरी आहे तो इथे. हो ना. बॉम्बे मध्ये आमचे बाळासाहेब ठाकरे होते ना, खरंच त्यावेळेस बॉम्बे होते. आता ते गेले ते दिवस, आता नाही. आता बघता ते गेल्यानंतर केवढी केलबिचल झाली. काय राहिलं काही राजकारण आहे? त्याला खेचा खायचे, त्याला खेचा खायचे, काहीच नाही. फक्त स्वार्थी लोक झालेत, म्हणजे काय पडलं नाही कोणाला, काय असं झालंय. अर्थ नाहीये. पूर्वी होतं ते राजकारण. आता काय काय भ्रष्टाचार काय करतात तिथे, वोटिंग बिटिंग इकडं तिकडं पळवतात, चांगले कार्यकर्ते इकडून तिकडं तिकडं पळवतात. हे राजकारण, याला राजकारण म्हणतात काय? नाही. आणि राज आणि उद्धव एकत्र आल्यानं काही कमाल होईल महापालिकेमध्ये? होणार, नक्की नक्की होणार. आणि मराठी लोक तर ते वाट बघूनच होते ना आतापर्यंत.
आतापर्यंत ते एकत्र आणि वाट बघतच होतो पण आलेत ते. आले. हो. काका काही महत्वाची बातमी आजची? काय महत्वाची बातमी आहे राजकीय? मला ऐकू येत नाही. वाचता फक्त? वाचता फक्त येत, ऐकू येत नाही. बरं, निवडणुकीमध्ये जोर कुणाचा आहे? जोर आता तुमचाच आहे. जोर तुमचा जोर आहे. तुम्हाला आम्हाला काय, तुमचा जोर आहे. कुठला मुद्दा भाजप- महत्वाचा असला पाहिजे? हा? महत्वाचा मुद्दा कुठला आहे निवडणुकीत? आता काय आम्हाला काय येतं समजत नाही. तुम्हाला काही त्रास होतो कुठल्या गोष्टीचा? काय नाही, काय नाही. चाललंय आयुष्य. हे एकदम टकाटक. पण मतदान कोणाला करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता तुमचं मत- मतदान आता काय, जो आपला माणूस काम चांगलं करेल त्यालाच करायला कोण पाहिजे करतो ना. मग चांगला? आता कोणता माणूस चांगला, कोणीच काय चाललंय. संध्याकाळी भेटले एकमेकाला, चालले हॉटेलमध्ये, हिरबा बात करते ना, आज संध्याकाळी चला गेले, झालं मतदान. कोणाला काय नाही, काय नाही. खातील पैसे देते दुसऱ्याला मत. असा माणूस आहे मी. मताचा एका मताचा माणूस आहे. तुमचं ऐकते तुम्हाला. हा ते संध्याकाळी गेले हॉटेलमध्ये, गेले चहा पाणी केले की झाले. संध्याकाळी काय नाही नाही, बायको बोलली असं, बायको तसं केले. ठाकरेंचा जोर आहे का वांद्र्यामध्ये, मुंबईमध्ये आहे? लय जोर, लो जोर, लय जोर त्यांचा. इथं काय एवढा जिल्हा म्हणजे गाव त्यांचे, हे गाव त्यांचे हे. वांद्रे ना? हा, हे कलानगरला. कलानगर. काय इलेक्शन मध्ये काही मुद्दा आहे का? माझ्याकडे काहीच नाही. भाजीचं दुकान चाललंय व्यवस्थित? ठीक आहे. इथेच राहता वांद्र्याला? हा. किती वर्ष झाले? मला तर 30-35 वर्ष झाले इथेच आहे, लहानापासून. पण पुन्हा कुठल्या पक्षाचा, कुठल्या नेत्याचा आधार वाटतो? मी जास्त, मला काहीच लागत मराठी माणसाचा जो मुद्दा आहे, जो राज ठाकरे उद्धव ठाकरे घेऊन निवडणुकीमध्ये पुढे आले आहे, तो तुम्हाला आवडतो की आवडत नाही? नाही. आवडत हे व्हायलाच पाहिजे. म्हणजे ते जे शिवसेना, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे ते बरे ते लोक. अच्छा. हा. आणि आपलं महाराष्ट्र आहे, तर ह्यांना आपण पण त्यांना पक्ष. बरोबर बरोबर बरोबर. पण मग ते एकत्र आले, पण त्याच्यासोबत मग जनसामान्यांचं काही भलं पण झालं पाहिजे, विकास पण झाला पाहिजे. बरोबर. कारण राज ठाकरे पहिल्यापासून म्हणजे ते उत्तर भारतीय आणि काहीतरी ते होतं, तर मध्ये मध्ये त्या. हा, आता ते बरं आहे. दोन्ही जणी संगती आले तर येऊ द्या. हा, ठीक आहे, ठीक आहे. वांद्र्या मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांशी बातचीत केल्यानंतर मला हे स्पष्टपणे जाणवलं की विकासाचे नेमके मुद्दे कुठले, नागरी प्रश्न कसे मांडले गेले पाहिजे एखाद्या प्लॅटफॉर्मवर, आणि ते नेमके मुद्दे कुठले आहेत हे लोकांना अजूनही नीटपणे सांगता येत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे आपण उचलले पाहिजे, आणि हे शेवटी राजकीय नेते, उमेदवार आणि पक्षांनाही लोकांना पटवून देताना खूप कसरत करावी लागते. कारण आजच्या राजकारणाचा बाज हा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. त्यामुळे जनता मध्यवर्ती ठेवून निवडणूक ही फार कमी लढली पाहिजे, आणि कमी लढली जाते. आणि ही उदासीन भूमिका जशी राजकीय नेत्यांची आहे, तशीच ती लोकांमध्ये सुद्धा मला पाहायला मिळाली. पण आपण अंदाज घेण्यासाठी आलो होतो वांद्रे भागामध्ये की मराठी अस्मितेचा मुद्दा हा किती टोकदार आहे आणि तो कसा प्रभावी येत्या काळामध्ये होईल निवडणुकीमध्ये. आणि मला असं वाटतं की तो लोकांच्या मनात आहे. राज ठाकरे हे एकत्र उद्धव ठाकरेंसोबत आले पाहिजे आणि दोघांनी मिळून विकास केला गेला पाहिजे. आणि या भागामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी सुद्धा खूप लोकांच्या मनात आहे. पण याशिवाय मला एक आणखी चित्र असं दिसलं की वांद्र्याचा विकास खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा, आणि गगनचुंबी इमारती तयार होत आहेत. पण इथे बाकी हिंदी भाषिक सुद्धा आपल्याला काही प्रमाणात दिसतात. आणि मुळात जे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत, फुटपाथवरचे स्टॉल्स आहेत, ते सुद्धा मराठी माणसांचे पूर्णपणे नाहीत. मी हेच सांगतोय की मुंबई अशा प्रकारे बदलत चालली आहे. आणि ही बदलती मुंबई पाहायची असेल तर तुम्हाला मातोश्रीच्या अंगणात यावं लागेल, ठाकरेंच्या अंगणात यावं लागेल, आणि तुम्हाला कलानगरमध्ये इथे फिरून त्याचा धांडोळा घ्यावा लागेल, जो आम्ही नवराष्ट्र डिजिटलमध्ये प्लॅटफॉर्मवरती घेतलेला आहे. कॅमेरामन विशाल घोरपडेसह मनोज भोयर, कलानगर, वांद्रे, मुंबई, नवराष्ट्र डिजिटल.